नवरात्र उत्सव के मद्देनजर अकोला शहर में गरबा महोत्सव की तैयारियां जोर शोर से चल रही हैं। इसी बीच हिंदू राष्ट्र समन्वय समिति ने पुलिस प्रशासन को ज्ञापन सौंपकर लव जिहाद जैसी घटनाओं पर रोक लगाने और आयोजकों को सतर्क रहने की अपील की है। अकोला शहर में इस वर्ष नवरात्रि के अवसर पर बड़े पैमाने पर गरबा महोत्सव आयोजित किए जाने वाले हैं। हजारों की संख्या में युवा और महिलाएं इस सांस्कृतिक उत्सव में शामिल होंगी। ऐसे माहौल में किसी भी प्रकार की अप्रिय घटना को रोकने के लिए हिंदू राष्ट्र समन्वय समिति ने सख्त कदम उठाने की मांग की है। समिति के पदाधिकारियों ने सिटी कोतवाली पुलिस थाने में जाकर ज्ञापन सौंपा। ज्ञापन में स्पष्ट कहा गया कि गरबा स्थलों पर सुरक्षा व्यवस्था कड़ी की जाए और लव जिहाद जैसे प्रकरणों पर विशेष निगरानी रखी जाए। समिति का कहना है कि पिछले कुछ समय से इस तरह की घटनाएं देश भर में बढ़ी हैं, इसलिए अकोला में एहतियात बरतना आवश्यक है। हिंदू राष्ट्र समन्वय समिति ने यह भी अपील की है कि गरबा आयोजक स्वयं भी सजग रहें और प्रवेश व्यवस्था तथा सुरक्षा मानकों पर विशेष ध्यान दें। पुलिस और आयोजक मिलकर ही इस भव्य उत्सव को सफल और सुरक्षित बना सकते हैं। फिलहाल पुलिस प्रशासन ने ज्ञापन प्राप्त कर आवश्यक कार्यवाही का आश्वासन दिया है। संदर्भात गरब्यामध्ये असं अभ्यासात आढळलेलं आहे की खूप प्रकरणं लव जिहादची या गरब्याच्या महोत्सवात होत असतात, नवरात्रीच्या महोत्सवात। तर याच्यावर पोलिसांनी गस्त ठेवावी आणि कठोर नियमसुद्धा घालावे मंडळांसाठी की असे आयऱ्या-गैऱ्या कोणाला एंट्री देऊ नये, काही नियमावली बनवावी आणि ती फॉलो करतात की नाही याच्याकडे लक्ष द्यावं। नसेल केली तर त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करावे, ज्याला प्रोत्साहन देता येईल। कारण की लव जिहादच्या इतके प्रकरण समोर आले। परवाच ताजीच घटना आहे, इथे 10,000 लोकांनी जवळजवळ मोर्चा काढलेला आहे। मग हिम्मत होतेच कशी हा आमचा प्रश्न आहे, कारण की शासन होत नाही आहे गुन्हेगारांना पुरेसं, म्हणून हे निर्माण होत आहेत समस्या। आणि समस्या कोणामुळे निर्माण होत आहेत, या जिहादी मानसिकतेच्या लोकांमुळे। त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही आहे पुरेसा, म्हणून आमची चीड आहे इथे, ते आम्ही व्यक्त करतो आहोत। प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हे प्रकरण घडूच नये यासाठी लक्ष घालावे। एक रॅली काढण्यात आली होती, ज्याला जुलूस पण म्हणता येईल। त्यामध्ये औरंगजेब कुरुकर्मा याच्या संदर्भामध्ये खूप मोठमोठे पोस्टर लहरण्यात आले आणि त्याचा दुग्धाभिषेक करण्यात आलं। या सर्व कृतीमुळे पुष्कळशा हिंदू लोकांच्या भावना दुखित करण्यात आल्या। असे जे देशद्रोही आहेत, जे धर्मद्रोही आहेत, अशा लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर कलमा दाखल करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे। कारण येणारा काळ जो आहे हिंदू सणासुदांचा आहे, त्याच्यामध्ये कायदा व्यवस्था बिघडू नये यामुळे असे जे षड्यंत्रकारी जे लोक असतात, जे सारखं एका प्लॅनिंगच्या तहत हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतात, असे लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी। या संदर्भामध्ये आज हे निवेदन आम्ही दिलेलं आहे।